नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोहिनी चॅरिटेबल ट्रस्ट, जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर, डॉक्टर पुंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि शुभम आयुर्वेदालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 1 जानेवारी रोजी मोफत तपासणी व अल्पदराज क्षारसूत्र शस्त्रकर्म शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला जिल्ह्यातील विविध भागांतील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आयोजित शिबिराप्रसंगी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी योगदान हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुश्रुत संजय पुंड, डॉक्टर संजय पुंड, डॉक्टर रजनीकांत पुंड, जायंट्स ग्रुपचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अनिल गांधी, डॉक्टर विनय शहा, डॉक्टर विनायक हडके, शस्त्रक्रिया विभाग प्रमुख PMT लोणी, डॉक्टर मनीषा संजय पुंड, डॉक्टर शिरीष कुलकर्णी, डॉक्टर संगीता कुलकर्णी, सौ योगिता पुंड, डॉक्टर शरद ठुबे, डॉक्टर विजय नांदुरकर, डॉक्टर प्रभास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरात मूळव्याध, भगंदर, हायड्रोसिल, हर्निया, सुंता, स्तनातील गाठी तसेच शरीरावरील विविध गाठी यांची मोफत तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला। तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांवर लेझर थेरपी, क्षारसूत्र थेरपी तसेच शस्त्रक्रिया, ऑपरेशन अल्पदरात करण्यात आल्या। विशेष म्हणजे महिलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित तपासणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती। आज 1 जानेवारी इंग्रजी दिनानिमित्त नवीन वर्षानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर व मोहिनी चॅरिटेबल ट्रस्ट, योगदान सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शुभम मेडिकल व विशाल एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा मूळव्याध, भगंदर, हायड्रोलिसिस, हर्निया, स्तनातील गाठी तसेच शरीरातील गाठी यांची मोफत तपासणी व चिकित्सा शिबिर डॉक्टर संजय पुंड यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या हॉस्पिटल योगदान हॉस्पिटलमध्ये आज होत आहे। ह्यामध्ये या चिकित्सेमध्ये रुग्णाला ॲडमिट राहण्याची गरज नसते आणि ऑपरेशननंतर रुग्ण नेहमीची कामे नियमित करू शकतो। या सुपर स्पेशालिटीला याच्या कार्यक्रमाला निष्पात तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत संजय पुंड, डॉक्टर संजय पुंड, डॉक्टर रजनीकांत पुंड, डॉक्टर शरद ठुबे, डॉक्टर सौ मनीषा संजय पुंड आपली तपासणी मोफत करणार आहेत। तसेच डॉक्टर सौ मनीषा संजय पुंड, डॉक्टर संगीता कुलकर्णी भूलतज्ञ, डॉक्टर शिरीष कुलकर्णी, डॉक्टर सौ योगिता पुंड श्री रुग्णांची तपासणी करणार आहेत। तरी आजच्या ह्या शिबिरामध्ये आजच्या सुमारे महाराष्ट्रातूनच 150 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले। त्याचप्रमाणे दर आठवड्याला 20 ऑपरेशन असे 2-3 महिने हे ऑपरेशन आपण कमी दरात आणि कमी दरामध्ये करणार आहोत। ह्या कार्यक्रमास आजच्या या शिबिरामध्ये हे असं एकमेव मूळव्याध भगंदरचं ऑपरेशन करणारं एकमेव योगदान हॉस्पिटल हे नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि आजच्या ह्या शिबिरासाठी जायंट्स ग्रुप हा वेळोवेळी त्यांना मदत करत असतो। त्याचप्रमाणे शुभम मेडिकल, विशाल एजन्सी, आमचे मित्र जायंटचे माजी अध्यक्ष अनिल गांधी, डॉक्टर विनय शहा हे या कार्यक्रमात उपस्थित राहिले। तसेच डॉक्टर आमच्या महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सतीश राजूरकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले। या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। मी डॉक्टर शरद ठुबे, मोहिनी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा मी सेक्रेटरी आहे आणि गेले बरेच वर्ष म्हणजे 1992 पासनं 1 जानेवारीला आम्ही हे शिबिर घेत असतो। तर या शिबिरामध्ये गरजू रुग्णांना आपण या ठिकाणी सहाय्य करत असतो। जायंट्स ग्रुपच्या सहकार्याने हे सगळं होत असतं आणि आज जे काही सर्वजण आलेले आहेत रुग्ण आणि नातेवाईक वगैरे सर्वांना मी एक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मी डॉक्टर संजय सखाराम पुंड, मी या ठिकाणी 1992 पासून प्रॅक्टिस सुरू केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने मूळव्याध, भगंदर आणि आयुर्वेदाने साध्य होणारे असे जे व्याधी आहेत याची या ठिकाणी चिकित्सा केली जाते। यामध्ये दरवर्षी सालाबादाप्रमाणे मूळव्याध आणि भगंदर याचं शिबिर 1 जानेवारीला दवाखान्याच्या वाढदिवसानिमित्त आपण घेत असतो। यामध्ये गरजू, गरीब
असे जे रुग्ण असतात यांना सेवा देण्याचं काम मोहिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि योगदान हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत असतो. परंतु काही वेळेस आम्हाला ज्यावेळेस काही अडचणी येतात त्यावेळेस आम्ही जायंट ग्रुपची मदत घेतो आणि जायंट ग्रुपच्या मदतीने आम्हाला शिबिरामध्ये उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. आणि जायंट ग्रुपचे जे विशेष पदाधिकारी जे आहेत हे सगळे ह्या ठिकाणी उपस्थित राहून रुग्णांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांना अल्पोपहार, चहा, त्याचबरोबर जेवणाचीही व्यवस्था करतात. त्यानंतर त्यांची ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा पुन्हा विचारपूस होते, कसं काय झालं, याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे का, म्हणजे इथपर्यंत जायंट ग्रुपचं काम असतं. आता आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून मी काम पाहतोय, सेक्रेटरी म्हणून डॉक्टर शरद ठुबे काम पाहत आहेत. आम्ही असं गावोगावी जाऊन व्याधी कसे निर्मूलन करायचे या संदर्भामध्ये आम्ही रुग्णांना प्रबोधन देतो आणि पथ्याचा आहार, त्याबरोबर आपले विचार हे सात्विकतेने कसे राहतील, नंतर योगाचाही आपल्या जीवनशैलीवर काय परिणाम होतो याचंही प्रबोधन आम्ही जायंट ग्रुपच्या मदतीने सर्वांबरोबर करतो.